नमस्कार मित्रांनो, आज आपला विषय आहे आनंद. आनंदासाठी माणूस काय करत नाही. सर्वतोपरी आनंदित राहण्याचा, उल्हासित, प्रेरित राहण्याचा माणूस सदैव प्रयत्न करत असतो. आनंद कुणाला नको आहे? सर्वांना आनंद जीवनात पाहिजे. मग तो आनंद मिळतो का? खरोखरच आपण आनंदी आहोत का? आनंदी राहायचं असेल तर माणसानं सदसद विवेकबुद्धीनं जागृत व्हायला हवं. आनंद हा आपल्या आतमध्येच आहे. त्याला बाहेर शोधून तो सापडणार नाही. आनंद हा आपल्या मनात आहे, आत्म्यात आहे, शरीरात आहे, आपल्या आतमध्येच आहे. आनंदाला आपण शोधतो बाहेर, पण असतो आपल्या आतमध्येच. तो कसा? आपण बाह्य स्वरूपात, समाजात आनंद शोधत बसतो, परंतु आनंद आपल्याला कुठंच सापडत नाही. जेव्हा आपण सतत विवेकबुद्धीने जागृत होतो आणि स्वतःकडे बघतो, ध्यान करतो, आत्मचिंतन करतो, आत्मानंदी व्हायला लागतो, तेव्हा आनंद आपल्या आतमध्येच आपल्याला भेटतो. दररोज ध्यान करावं, चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या, चांगलं आहे ते कृतीत उतरवावं आणि हे सातत्यानं केलं तर शक्य आहे. आपण जे भावना, विचार मनात ठेवतो तसं आपण घडत असतो. त्यामुळं आपले भाव, विचार शुद्ध असावेत, मन शुद्ध असावं, आत्मा शुद्ध असावा. तेव्हा खरोखरच आपल्याला आपल्या आतमधूनच एक प्रकारचा आनंद, एक प्रकारची ऊर्जा, प्रेरणा आपोआप मिळते. जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा हे खूप झालं, परंतु आजकालच्या जीवनात धावपळ एवढी वाढली, नको त्या गोष्टीकडे नको तेवढं लक्ष वाढलंय. आपल्याला सर्वच हवं आहे आणि तेही पटकन, ताबडतोब हवं आहे. त्यामुळे आपण ताणतणावात आहोत. आपण आपल्या धावपळीत इतके व्यस्त झालो की स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही. तर आपण रोज ध्यान केलं पाहिजे, अध्यात्माकडे वळलं पाहिजे. पैशाबरोबरच शरीर जपलं पाहिजे, प्रेम जपलं पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे. आणि खरा आनंद हा बाहेर नाही, आपल्या आतमध्येच आहे. तो शोधायचा असेल तर आपल्याला आत्मजागृत होणं आवश्यक आहे. आत्मजागृत होण्यासाठी रोज आपण मोबाईल चार्ज करतो ना, तसं स्वतःला दररोज चार्ज करावं. सकारात्मक विचारानं, सकारात्मक भावनेनं स्वतःला दररोज चार्ज करावं आणि देवाच्या चरणी स्वतःला समर्पित करावं. अहंभावाला, क्रोधाला, मोह, मत्सर, माया, लोभ यांना दूर सारावं आणि आत्मचिंतन करून आत्मज्ञान मिळवावं आणि आत्मध्यानिस्थ व्हावं.
ध्यान करावं. ध्यान केल्यानं आपली आत्मशक्ती वाढते, आपल्याला आत्मऊर्जा मिळते, आत्मविश्वास वाढतो. करून पाहिलं पाहिजे, तेव्हाही आपल्याला जाणीव याची नक्कीच होईल. त्यामुळं ध्यान खूप महत्त्वाचा विषय आपल्या या धावपळीच्या जीवनात आहे. आनंद बाहेर शोधू नका मित्रांनो, बाहेर कधीच सापडणार नाही. तो आपल्या आतमध्येच आहे आणि तो आपल्याला आतमध्येच मिळेल. आत्मशांती, आत्मानंद हा आपण आत्मजागृत होऊन नक्कीच अनुभवू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटू असाच नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.